So see here, feeding and sectioning arrangement. ओव्हरहेड टाईप ऑफ करंट कलेक्शनमध्ये फीडिंग अँड सेक्शनिंग अरेंजमेंट बघतोय आपण. आता समजा इथं एक सबस्टेशन आहे जालन्याला आणि इथं एक सबस्टेशन आहे बदनापूरला. दोन्हीमध्ये किती अंतर आहे? 15 किलोमीटरचं. तर 15 किलोमीटर हे अखंड ठेवणार का ते? नाही. त्याचे काय करतात? सब सेक्शन करतात, सेक्शनिंग करतात. का बरं? कारण ते गरजेचं आहे. ते जर नाही केलं त्याच्यावर लोड अनबॅलन्स येईल. ओके, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये फीडिंग अँड सेक्शनिंग अरेंजमेंट. तर बघा, हे काय तुमचं इनपुट. इनपुट किती आहे? 3 फेज 132 kV सप्लाय. ओके, RYBचा. त्याच्यानंतर हे काय आहे? ट्रान्सफॉर्मर. 50 हर्ट्जचे ट्रान्सफॉर्मर आहे, जे काय करते 132 kVला काय म्हणते करते 25 kVमध्ये कन्वर्जन करते. 132 सप्लाय इज कन्वर्टेड इनटू 25 kV. मग हे सिंगल पेजचे लक्षात घ्या. ह्या 3 फेजमधून हे लाईन व्होल्टेज घेणार आणि त्याला स्टेप डाऊन करून ते सिंगल व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करणार, सिंगल फेजमध्ये कन्वर्ट करणार. इथं बी दुसऱ्या 2 लाईन व्होल्टेज, 2 लाईनमधलं व्होल्टेज लाईन व्होल्टेज त्याचं कन्वर्ट करून विथ रिस्पेक्ट टू न्यूट्रल नाही आहे बरं का, लक्षात घ्या. त्याचं कन्वर्जन करून 25 kV अशा पद्धतीचं अरेंजमेंट करणार, अप आणि डाऊन अरेंजमेंट. तर ही जाणारी पटरी, ही येणारी पटरी, अशा पद्धतीचं. आणि मधात काय केलं आहे? सेक्शनिंग केलं. कसं ते बघा. तर हे मधात न्यूट्रल सेक्शन आहे. तर न्यूट्रल सेक्शन काय? इट इज प्रोव्हाइडेड ॲप्रॉक्सिमेटली इन बिटवीन 2 ॲडजसंट सबस्टेशन. उदाहरण काय दिलं मी तुम्हाला? एक जालन्याचं आणि एक बदनापूरचं. कशासाठी? टू सेपरेट 2 सेक्शन ऑफ ओव्हरहेड इक्विपमेंट फीड फ्रॉम ॲडजसंट सबस्टेशन. म्हणजे हे जालन्याचं सबस्टेशन आणि हे बदनापूरचं सबस्टेशन, याला सेपरेट करण्यासाठी काय लावलं आपण? न्यूट्रल सेक्शन लावलं. तर हे काय करतं? हा पार्ट आणि हा पार्ट वेगळा करतं. म्हणजे हा एक वेगळा पार्ट, हा दुसरा वेगळा, हा तिसरा वेगळा, अशा पद्धतीचे सेक्शनिंग अरेंजमेंट. का बरं सेक्शनिंग अरेंजमेंट करायचं आहे? कारण ते गरजेचं आहे. कशासाठी? अनबॅलन्स होऊ नये म्हणून. तर बघा, द पर्पज ऑफ न्यूट्रल सेक्शन इज टू सेपरेट झोन फीड बाय ॲडजसंट सबस्टेशन. तर एका सबस्टेशनचं वेगळं झोन, दुसऱ्या सबस्टेशनचं वेगळं झोन, आणि त्याच्यामध्ये ब्रिज फॉर्मेशन करण्यासाठी. ओके, ॲडजसंट सबस्टेशन सो दॅट पॉसिबल फॉर अ पेंटाग्राफ ऑफ ट्रेन टू ब्रिज 2 डिफरंट फेजेस. पहिले R फेजला चाललं आहे, नंतर आपल्याला B फेजला जायचं आहे, नंतर आपल्याला C फेजला जायचं आहे. का बरं असं? कारण व्होल्टेज अनबॅलन्स झालं नाही पाहिजे. फक्त R फेजला सगळ्या ट्रेन चालल्या, चालेल का? नाही. Y फेजला सगळ्या ट्रेन चालल्या, चालेल का? नाही. B फेजला सगळ्या ट्रेन चालल्या, चालेल का? नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे? पहिल्या वेळेस तुमचं ह्या 2च्या अक्रॉस व्होल्टेज लागेल, दुसऱ्या वेळेस या 2च्या अक्रॉस लागेल, आणि तिसऱ्या वेळेस या 2च्या अक्रॉस व्होल्टेज कन्झ्युम होईल आणि तुमचं सिस्टम बॅलन्स होऊन जाईल. आणि त्यासाठी काय कशाची गरज पडते? न्यूट्रल सेक्शनची. बाळे, ट्रेन निघाली. ओके, समजा तुम्ही बसले ट्रेनमध्ये, जालन्याहून निघाली, झुक 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 झुकझुकची गरज नाही. इलेक्ट्रिक ट्रेन अशा आवाज देत नाहीत. तर हे ट्रेन गेल्याच्या नंतर ती गेली बदनापूरला. बदनापूर जवळजवळ आली, तिथून एक सेक्शनिंग झाली. म्हणजे काय? जालन्याचं सेक्शन वेगळं, बदनापूरचं सेक्शन वेगळं. सेपरेशन, त्याला न्यूट्रल लिंक कनेक्ट केली. काय केलं? न्यूट्रल सेक्शन कनेक्ट केलं. हा वेगळा, हा वेगळा. तर इथं R आणि Yचं कनेक्शन होतं, इकडं Y आणि Bचं कनेक्शन आहे, आणि तिकडं B आणि Rचं कनेक्शन आहे, अशा पद्धतीने. तर इथून इथपर्यंत गेली, सेक्शन बदलला. त्याच्यानंतर दुसरे 2 व्होल्टेज लाईन, त्याच्यानंतर तिसऱ्या 2 व्होल्टेज लाईन. याने काय होणार आहे? प्रत्येक फेजला सारखा लोड पडणार. लक्षात, ट्रेनचा जो रूट आहे त्याच्यामध्ये प्रत्येक फेजला सारखा लोड पडणार. आणि दुसरं, समजा इकडं काही फॉल्ट झाला तर हा पार्ट आणि हा पार्ट तर सेपरेट होईल ना, येतं लक्षात. तर हे यात 2 गोष्टी आहेत. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय? की लोड बॅलन्स राहावा, लोड बॅलन्स राहावा, म्हणून अशा पद्धतीची अरेंजमेंट केली जाते. त्याला आपण काय म्हणतो? न्यूट्रल सेक्शन अरेंजमेंट म्हणतो. तर परीक्षेमध्ये विचारतात न्यूट्रल सेक्शन अरेंजमेंट म्हणजे काय. तर हे समजलं.
पुन्हा एकदा सांगतो. तर हे पहा 3 फेजचा सप्लाय, याच्यामध्ये आर वाय बी असे फेजेस आहेत. तर आर वाय, त्याच्यानंतर बी वाय, वाय बी, त्याच्यानंतर वाय आर, अशा पद्धतीचे 3 व्होल्टेज घेऊन त्याला स्टेप डाऊन करून 132 kVचं काय केलं, 25 kVमध्ये केलं. तर ट्रेन जी आहे ती प्रत्येक फेजला घेऊन तेवढाच व्होल्टेज ड्रॉप किंवा तेवढंच कन्झम्पशन प्रत्येक फेजमधून येणं अपेक्षित आहे. म्हणून आपण या टाईपची अरेंजमेंट करतो, त्याला आपण काय म्हणतो, सेक्शनिंग अरेंजमेंट म्हणतो. ओके, ही फीडिंग सप्लाय फीड जे करतो त्याची सेक्शनिंग अरेंजमेंट. एकदाच तुम्हाला 40 पोळ्या खायला दिल्या तर खातान का तुम्ही? नाही, तू खाशील बाबा, तो ही गोष्ट वेगळी आहे. पण सगळे खाऊ शकतील का? नाही. तर त्याचे सेक्शन करावं लागते. सकाळी 2, दुपारी 2, संध्याकाळी 2, अशा रोज 6 करून 40 संपवायच्यात 2-3 दिवसात. नाही, तुझी गोष्ट वेगळी बाबा, तू 2 दिवसात संपवशील, एका टायमाला 10. नाही, तुझा आहार मला माहिती आहे. आता आम्ही अल्पाहारी आहेत, आम्ही खातोच किती कमी खातो, पण तुझा आहार सगळ्याला जगाला मान्य आहे. ओके, ते 12 तंदूरचा गोरेचा रेकॉर्ड आहे, जाऊ द्या सोडून. अरे ठीक, सांगायचा मुद्दा लक्षात घ्या, ते बाकीचं सोडून द्या. मुद्दा काय आहे की सेक्शनिंग करणं गरजेचं आहे. येतं लक्षात, समज म्या. लास्ट कन्सेप्ट बघतोय आपण या टॉपिकचा, करंट कलेक्शन टेक्निक. मग लास्ट कन्सेप्ट म्हणजे एवढं झालं का झालं असं नाही आहे, याच्यामध्ये डिटेल्स. याच्यावर 4 मार्काचा क्वेश्चन असतो कंपल्सरी. ह्या दोन्हीपैकी एक 4 मार्काचा क्वेश्चन असतो, आणि त्याच्यामध्ये बी ह्या दोन्हीवर 4 ते 6 मार्काचा क्वेश्चन येण्याची शक्यता अतिशय दाट आहे. तर मागचे पेपर बघा, मागचे 5-6 पेपर पाहिले, प्रत्येक याच्यात आलेला आहे, आणि त्याच्यामध्ये बी हे येण्याची शक्यता खूपच जास्त आहे. डायग्राम एक्सप्लेनेशन थोडंच आहे, करून टाका, विषय नाही. तर बघा, करंट कलेक्शन, करंट तर कलेक्ट करायचं आहे. तर आता ओव्हरहेड कॅटेनरी थ्रू आपण काय करतो, वायर ते पेंटो घासत चालतोय, करंट कलेक्ट होतोय आणि ट्रेन पळते. तर हे झालं ओव्हरहेड करंट कलेक्शन. त्याच्यामध्ये बी 3 टाईप आहे, एक पोल टाईप कलेक्टर, एक बाऊ टाईप कलेक्टर आणि एक पेंटोग्राफ कलेक्टर आहे. तर पेंटोग्राफमध्ये एक डायमंड टाईप पेंटो आहे आणि एक फेविली टाईप पेंटो आहे. तर आता तुम्हाला जी हे दाखवली, व्हिडिओ दाखवला, तो फेविली टाईप पेंटा होता. फेविली टाईप पेंटा होता. ओके, तर हे डायमंड आणि फेविली हे परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता, त्यात फेविली जास्त विचारण्याची शक्यता येणारच आहे, कंपल्सरी आएगा वो. ओके, दोनों में से एक तो आएगा. पिछले टाइम ये आया बोले तो ये टाइम ये आने की संभावना ज़्यादा है. ऐसा कुछ नहीं, ये भी आ सकता है, कारण विचारतात, हे महत्त्वाचं आहे. चला, तर हेच ओव्हरहेड करंट कलेक्शन समजलं की वरून ट्रेनला पेंटोग्राफ थ्रू करंट कलेक्शन येणार, आणि त्याच्यावरून तो रेल्वेमध्ये इंजिनमध्ये प्रोसेस होणार, स्टेप डाऊन होणार, DC मध्ये होणार, आणि नंतर ट्रेन पळणार. हे तुम्ही शिकलेत ऑलरेडी, तर ते डिटेलमध्ये बघायचं आपल्याला. दुसरं आहे थर्ड रेल कलेक्शन. याच्यामध्ये एक पटरी असते पहा, याच्यामध्ये एक पटरी आहे. पटरीवर जातात तुम्ही, तिथे गेल्याच्या नंतर बघा त्याच्यासोबत अजून एक पटरी असेल, तर जर समजा 3 पटऱ्या असेल तर ह्या 2 पटऱ्या कशाच्या रेल्वे जाण्याच्या पटऱ्या, आणि ही पटरी कशाची, थर्ड पटरी करंट कलेक्शनची. म्हणजे वरून कलेक्ट न करता खालून करंट. ओके, टेबलावरची कमाई आणि टेबला खालची कमाई, तसं हे खालून करंट कलेक्ट करण्याचं काम करतं. सो ही पटरी या 2 रुळासोबत अखंड असते, आणि इथून एक काय टाकलं जातं, करंट कलेक्टर टाकलं जातं. हे कलेक्टर काय करतं, त्याला एक शू असतो, आणि ते पूर्ण टाईम घासत त्यासोबत जातं, करंट कलेक्शन होत चालतं. वरून जसं घासत चालतं तसंच हे खालून घासत चालतं. याला काय म्हणतात, थर्ड रेल करंट कलेक्शन टेक्निक म्हणतात. काय म्हणतात, थर्ड रेल करंट कलेक्शन टेक्निक. सो दिस इज अ करंट कलेक्टेड बाय थर्ड रेल सिस्टीम. 2 पटऱ्यासोबत अजून एक पटरी असते, आणि इथून करंट कलेक्शन होऊन मग याच्यात प्रोसेस होऊन मग ती ट्रेन पळते. ओके, तर याच्यामध्ये कंडक्टर छोटा असते, पटरी साईज छोटी असते, आणि हाय स्पीड ट्रेनला हे वापरत नाहीत. हाय स्पीडला पेंटोग्राफवालेच वापरतात. ओके, जिथं थर्ड रेल पॉसिबल नाही, ओव्हरहेड पॉसिबल नाही, अशा ठिकाणी ते वापरतात. बोगद्यामध्ये, टनेलमध्ये वगैरे नसेल जागा, तर मग अशा पद्धतीची सिस्टीम तिथं इंट्रोड्यूस करतात. किंवा क्रॉसिंग असेल एकावर एक 2, तर अशा ठिकाणी ह्या सिस्टीमचा वापर करतात.
ओके, याच्यामध्ये 4 प्रकार पडतात. एक टॉप कॉन्टॅक्ट विथ कवर, एक साईड कॉन्टॅक्ट, एक बॉटम कॉन्टॅक्ट, अशा पद्धतीचे 4 कनेक्शन आहेत. आणि हे ओव्हरहेडचे 3 आहेत, पोल, बाऊ, पेंटोग्राफमध्ये डायमंड आणि फेविली यापैकी एक विचारतात. तर याच्यावर एक 4 मार्काचा प्रश्न याच्यावर विचारण्याची शक्यता आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, समजलं. तर उद्या आपण हे डिटेल पाहू नेक्स्ट एपिसोडमध्ये, हे प्रत्येकाचा डिटेल पाहू. ओके, सो राईट ऑन दिस.